नमस्कार, मी दुर्गास किचनमध्ये आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बघा, आज आपण बनवतोय व्हेज हक्का नूडल्स. चिंग्स सिक्रेटचे व्हेज हक्का नूडल्स आपण बनवतोय आणि त्याचाच हक्का नूडल्स मसाला आपण घेतलेला आहे. बघा, त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे आलं लसूण पेस्ट, गूळ आणि चिंच आणि खजूरची चटणी घेतलेली आणि डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस असेल तरी तुम्ही यूज करू शकता आणि टोमॅटो केचप. त्यासाठी मी घेतलेला एक मोठा कांदा आणि एक मोठा टोमॅटो. कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेऊया. पाणी गरम करायला ठेवले बघा मी. पाणी चांगलं उकळी यायला लागलं की त्याच्यामध्ये आपण हक्का नूडल्स टाकून घेऊ. बघा, व्हेज हक्का नूडल्स थोडेसे बॉईल करून घ्यायचे 5 ते 7 मिनिट. चांगले बॉईल करून घ्या. लगेच बॉईल होतात 5 ते 7 मिनिटात चांगले, आणि ते गरम पाण्यातून गार पाण्यात काढून घ्यायचे आहेत. आणि मी कांदा आणि टोमॅटो इथे चिरून घेतलेला आहे बारीक. तुम्ही कोबी आणि शिमला मिरच असेल ना तरी उभं चिरून घेऊ शकता. गाजर, कोबी, शिमला मिरच सगळं ह्याच्यामध्ये चालतं. माझ्या मुलांना आवडत नाही त्यामुळे मी जास्त काही ॲड केलेलं नाही आहे. आता हे बॉईल व्हायला लागलेलं आहे. बघा, हे बॉईल झाल्यानंतर आपण याला थंड पाण्यामध्ये साईडला एका काढून घेऊ. आता मी गॅस बंद करते आणि थंड पाण्यामध्ये आपण काढून घेऊया. झालेले आहेत बघा. आपण थंड पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये. आता हे आपण थंड पाण्यामध्ये काढून घेतलेलं आहे. बघा, मी कढई गरम करायला ठेवते. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आणि त्या तेलामध्ये कांदा जो चिरून घेतला आहे तो कांदा, टोमॅटो, ज्या काय भाज्या तुमच्या असतील त्या सगळ्या भाज्या याच्यामध्ये ॲड करा. 1-2 मिनिट आपण चांगलं परतून घेऊ याला. आणि याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ. बघा, याच्यामध्ये मी घातलेलं आहे खजूर इमली चटणी, टोमॅटो केचप, आलं लसूण पेस्ट, आणि डार्क सोया सॉस, आणि हक्का नूडल्स मसाला जो आपण आणलेला होता मसाला मी घालून घेते. आणि जो हक्का नूडल्स सोबतचा वेगळा मसाला मिळाला होता तोही मी टाकून घेतलेला याच्यामध्ये. हे मसाले असल्यामुळे जास्त एक्स्ट्रा काय ॲड करावं लागत नाही. आणि जे थंड झालेलं आहे ते पाण्यातून काढून आपण नूडल्स याच्यामध्ये ॲड करूया. झालेलं आहे. वाफेवर कांदा टोमॅटो लगेच परतला जातो. थोडंसं चवीपुरतं मीठही तुम्ही टाका. आणि हे थंड झालेले नूडल्स आपण याच्यामध्ये काढून घेतलेले आहेत त्याच्यात टाकून घेऊ. बघा, हे काढून झाल्यानंतर परतून घ्या. एकसारखे परतून घ्या. बघा, आपला हक्का नूडल्स तयार आहेत. खूप मस्त दिसत आहेत आणि टेस्टीही खूप छान झालेले आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. कधी करताय नक्की ट्राय करा. मुलांना खूप आवडतात. खूप सोपे आहेत. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर काही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. थँक्यू.